सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान। सांडियेला हेवा अवघा संचिताचा ठेवा, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान। तुका म्हणे काम निरसोनिया घेतो नाम, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान। समचरण सरोजम इको थोड़ा कमी ठेवा, सांद्र नीलांबुदाभं जगननीत पानिं मंडनं मंडनानं, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंग करू व्रत मन मन, पांडुरंग करू व्रत मन मन, पांडुरंग करू व्रत मन मन, पांडुरंग करू व्रत मन अवतारम कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रम कलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञान। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
वेदत्रय जननी देवाची गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपं शुक्लं ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाग्यन्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकाञ्च ददतीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा महिम्न पारं ते परमविदिशो यद्य सदृशी शुचिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नस्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमतिपरिणामावधिगृणं ममापेशस्तोत्रे हर निरपवाद परिकर ओम नमो शिवा आदी कावडी घेतली कांदी मिळविली संत वांदी त्याचे रजरेणू वंदिरे शिवनाम शीतळमुखी सेविका कापडिया रे दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा वार करी संताचा वार करी वार करे संताचा वार करे संता वार करे संताचा वार करे संता मस्तक माझा माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो जे स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवहेरू मंगल भवन अमंगल हारी द्रवउषु दशरथ अजिर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सुरस अरो अति मन भावन पुनि पुनि कीर्तनी ओ सुनिए सुनाई दिल की प्यास बुझतन बुझाई जय रघुनंदन जय सिया राम जय रघुनंदन जय सिया राम हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो हे पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार
वाजवा एकदा जोरदार टाळी वाजवा सगळे. सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुनी झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री तुकोबराय, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. आदिष्टान दैवत भगवान श्री भोलेनाथाच्या संगमेश्वराच्या चरणावरती कोटी कोटी भावाने वंदन करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी भक्ता संबंधाने काहीसा परिहार देणं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र गिरजा पूर्णा मातेच्या या संगमावरती अर्थात संगमेश्वर देवस्थान वालसा खालसा या संगमेश्वराच्या देवस्थानावरती सुरू असलेला भगवान भोलेनाथाच्या अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या उपासना तिथी अर्थात महाशिवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेला हा अत्यंत भव्य दिव्य कीर्तन महोत्सव, संगीतमय शिव महापुराण कथा सोहळा आणि अत्यंत भव्य दिव्य असणारा हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आजच्या या कीर्तनाची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे प्राप्त आहे. आणि मी नेहमी सांगतो आमंत्रण तसं गावाचंच आहे, आमंत्रण गावाचंच आहे, पण गाव आणि कीर्तनकार या दोघांची ओळख करून देणारा कोणीतरी दुवा लागतो आणि असं ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा हा योग आहे ते आपल्याच गावातील सर्वच तरुणांच्या संबंधाने सर्व तरुण मंडळींच्या वतीने ज्यांच्या माध्यमातून मला संपर्क झाला ते आदरणीय गणेश दादा आणि त्यांच्याबरोबर असलेला सर्व तरुण मंडळ, समस्त ग्रामस्थ आणि या सर्वांच्या वतीने असलेलं हे निमंत्रण आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विशेषत्वाने धन्यवाद देईल. आणि या कार्यक्रमासाठी सुंदर व्यवस्था जी आहे ती व्यवस्था खरं तर मला वाटलंच नाही की इतक्या म्हणजे आतमध्ये हायवे सोडून मध्ये घुसल्यानंतर जो रस्ता मला लागला एकंदरीत साधारण त्या रस्त्याच्या अंदाजावरून मला वाटलंच नाही कैलासराव संजू महाराज की अशी काही व्यवस्था असू शकते. म्हणजे रस्ता पाहून असं वाटलं की बा आता आजचं कीर्तन मला जरा म्हणजे करून घ्यावं लागेल. पण तुम्हाला सांगतो इथं 12ही वाजले तरी कंटाळा येणार नाही असं वातावरण तुम्ही निर्माण केलं, तुम्हाला सर्वांना विशेष धन्यवाद आहे. कारण इतकं सुंदर वातावरण या माईच्या दोनही नद्यांच्या संगमावरती भोलेनाथाच्या चरणावरती भोलेनाथाच्या समोर आपण हे जे सुंदर वातावरण या ठिकाणी नदीच्या मध्ये निर्माण केलंय त्याला खरं तर तोड नाही. 10,000 हजार लोकसंख्येची गावं पाहिली, रोज फिरणं आहे, रोजच फिरायला लागतंय. ज्ञानोबा तुकोबरायच्या गंगागिरी बाबाच्या कृपेने अनेक हजारो लोकसंख्येची गावं पाहिली पण त्या गावांमध्ये तुमच्यासारखा उत्साह दिसला नाही. भौतिकतेची श्रीमंती जगाच्या पाठीवरती भरपूर पाहायला मिळते. माझं वाक्य महत्वाचं आहे का? भौतिकतेची श्रीमंती जगाच्या पाठीवरती अनेक ठिकाणी पाहायला मिळते, भावनिकतेची श्रीमंती सगळीकडे पाहायला मिळत नाही. आणि भावनिकतेची श्रीमंती जिथे तिथे खरा परमार्थ चालतो आणि विशेषत्वाने ती भावनिकता इथे वयाच्या 30 वर्षापर्यंतच्या तरुणांमध्ये जास्त आहे. मला त्याचं अजून कौतुक वाटतं. तरुणांमध्ये भावनिकता पाहायला मिळत नाही आणि म्हणून तरुण या कीर्तनामध्ये या सप्ताहामध्ये आपण नटत आहात. आपल्या सगळ्यांना विशेषत्वाने धन्यवाद देतो. या वालसा खालसा संगमेश्वर देवस्थान आणि या देवस्थानवरती सुरू असलेला हा भव्य सोहळा, या सोहळ्यासाठी खूप सुंदर नियोजन केलं. त्यासाठी ग्रामस्थांचं प्रथम मी व्यवस्थित या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचबरोबर कार्यक्रमाला सुंदर करण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित या ठिकाणी ज्यांची वर्णी आहे ते ज्यांनी कीर्तन या ठिकाणी सुरू केलं, परमादरणीय वंदनीय अत्यंत गोड ज्यांचा आवाज आहे हरिभक्तपरायण कृष्णा महाराज मोरे, त्यांना विषय बरोबर ना, फार गोड आवाज आहे कृष्णा महाराजांचा. जरा टाळी वाजव जोरदार. कृष्णाजी महाराजांना विशेष धन्यवाद आहे. अत्यंत सुंदर या ठिकाणी सुरुवात त्यांनी केली. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांच्या अत्यंत सुमधुर आवाजातून आपण चाल श्रवण केली. उभ्या महाराष्ट्रभर त्यांच्या आवाजाचे फॅन आहे, उभ्या महाराष्ट्रभर त्यांच्या आवाजासाठी लोक दिवाने झालेले आहेत. आणि म्हणून आपणही मंडळींनी या महाशिवरात्रीच्या पर्व काळात ही माणसं कसं काय बोगा उसवली, मला ते काय त्याचं काही कोडच सापडणार. म्हणजे एवढ्या सगळ्या पर्व काळामध्ये महाराष्ट्र त्यांच्या मागे लागलाय, म्हणजे पिसाळल्यावानी करू राहिला आपल्या भाषेत. आमच्याकडे या, आमच्याकडे या, आमच्याकडे या.
पण या सगळ्यातून ही दोघं तुम्हाला सापडली हे तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे आणि संगमेश्वराची कृपा आहे. कारण ही दोघं मंडळी आता सकाळी पुण्याहून आलेत ते 2 दिवसापूर्वी परत आमच्याकडे होते. त्या दिवशी परत कार्यक्रम करून इकडं म्हणजे असं सारखं त्यांचं फिरणं आहे, इतकं फिरणं आहे. प्रवास फार वाईट आहे बरं का महाराज. मला कीर्तन करायचं आहे फक्त 2 तास, त्यांना चाल गायची फक्त 15 मिनटं, कीर्तन उभं राहायचं आहे 2 तास, प्रवास करायचा आहे 8 तास 9 तास 10 तास. हा प्रवास फार विचित्र आहे. परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, संगमेश्वराच्या, भोलेनाथाच्या, पांडुरंगाच्या कृपेने या सगळ्या गोष्टी सुखरूप होत आहेत आणि आपल्या सर्वांना ही मंडळी गवसली. त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांचा उल्लेख मला करायचा ते आमच्या नगर जिल्ह्याचं भूषण आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गान कोकिळा स्वर अलंकार संजयजी महाराज हजारे. एकदा जोरदार टाळी वाजवा बाबांसाठी. खूप सुंदर स्वर, खूप सुंदर आवाज आहे. तार सप्तकातली सरस्वती त्यांना प्रसन्न आहे. आवाज असा आहे की आवाज हृदयाला लागतो. संजय बाबांच्या चरणावरती विशेष धन्यवाद आहे. दुसरे गायनाचार्य आपल्याच परिसराचे जावई आणि महाराष्ट्राचे सुद्धा जावईच म्हणू, थोडं महाराष्ट्राचे जावईच म्हणायला काय हरकत नाही. महाराष्ट्रभर आता कैलासरावांनी, संजय महाराजांनी आणि हे सगळीच मंडळी, आमची गुरुबंधू मंडळी ही सगळी खूप वाईट दिवस पाहिलेले. सुरुवातीचा काळ तर कैलासरावांचा आपण पाहिलाच असेल. खूप परिस्थिती कठीण. पण ज्ञानोबरायांनी जर एकदा कृपा केली ना महाराज, तर डोक्यावरती नेऊन बसवतात आणि ते जिवंत उदाहरण आपल्या समोर म्हणजे कैलास महाराज आहेत. अत्यंत सरस्वतीला प्रसन्न करून, साधना करून, साधनेतून मिळतं बरं का. हे सगळं कोणाचं पाहून मिळत नाही, हे साधना करून मिळतं. आणि म्हणून ती सरस्वतीची साधना, ज्ञानोबा तुकोबारायची, संतांची, भगवंताची सेवा, या सेवेतून मिळालेलं हे सगळं वरदान आहे. आदरणीय कैलासजी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर दुसरे गायनाचार्य हरिभक्तपरायण, हरिभक्तपरायण भागवतजी महाराज कणके बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. इकडे सर्व मान्यवर आदरणीय हरिभक्तपरायण सर्वच ग्रामस्थ आहे, गावातील सर्व महाराजांच्या चरणावरती कोटी कोटी भावानी आदरणीय हरिभक्तपरायण मदनजी बाबा आहेत, बाबांच्याही चरणावरती कोटी भावानी वंदन करतो. ही सगळी बालगोपाळ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या सगळ्या बालगोपाळांच्या चरणावरती ज्ञानोबा तुकोबराय म्हणून समजून नतमस्तक होतो. त्याचबरोबर पखवाजाच्या सेवेसाठी प्रामुख्याने ज्यांना मी मागं ठेवलं ते खूप सुंदर पखवाज, म्हणजे पखवाज वाजत नाही, त्यांचा पखवाज बोलतो. अक्षरशः चमड्याला बोलायला लावतात. आपण पाहिलं, आपण त्यांच्यावरती नजर गेल्यानंतर थांबून राहतो ती नजर. असं पखवाज वाजवणं त्याच्यासाठी खूप साधना करावं लागते. आता हे प्रॅक्टिस म्हणजे काय आणि त्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी मला स्वतंत्र कीर्तन करावं लागेल की किती प्रॅक्टिस करावं लागते तेव्हा हे वाजवता येतं. तर हे सगळं साधनेतून मिळतं एवढंच लक्षात ठेवा. आणि खूप साधना करावं लागते तेव्हा इथे 2 तास कीर्तन वाजवता येतं. अशी खूप साधना करून परिपक्व झालेली ही मान्यवर आणि आदरणीय हरिभक्तपरायण उमेशजी महाराज ठोंबरे, एकदा जोरदार टाळी बाबांसाठी वाजवा. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण करणजी महाराज भानुसे, खूप सुंदर पखवाज, आपली बोटं एवढी पळतात, सुंदर पखवाज वाजतो, आनंद मिळतो आणि अत्यंत वातावरण तयार होतं आपल्या सर्वांच्या चरणावरती. आपल्या दोघांच्या मागे सगळे उपस्थित सर्वांच्या चरणावरती कोणी राहिला असेल माझ्याकडून, माझ्याबरोबर उपस्थित माझे जीवलग मित्र आदरणीय हरिभक्तपरायण मृदंग अलंकार परमेश्वरजी महाराज ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. व ते पुढे उपस्थित सर्व मान्यवर, तिकडे बसलेले, इकडे बघलेल्या माता भावल्या बाजूला बसलेले असतील, त्यांनाही सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. जरी कोणाचा नामोल्लेख राहिला असेल माझ्याकडून तर माईबापाचा अंतःकरण करून मला माफ करा, अशी आपल्या सर्वांच्या चरणावरती भावना व्यक्त करतो आणि कीर्तनाकडे वळतो. सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्र भूषण कनकाई बोलबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा चारचरणाचा अत्यंत उत्तम गोड या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर आपल्या संसार आणि परमार्थाची मीमांसा करणारा अभंग आहे. फार लक्षपूर्वक ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका. जगद्गुरु तुकोबराय संसार परमार्थाची मीमांसा करतात. तुकोबराय असं म्हणतात, या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीव आपलं आयुष्य जगत असताना 3 पद्धतीने जगतो. कोणत्या 3 पद्धतीने माझ्याकडे लक्ष ठेवा. पहिली पद्धत महाराज सांगतात, काही माणसं आपलं आयुष्य प्रवृत्तीत जगतात, काही माणसं आपलं आयुष्य निवृत्तीत जगतात आणि काही माणसं आपलं आयुष्य प्रवृत्ती निवृत्तीची सांगड घालून जगतात. आता अत्यंत साधारण तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला हे प्रवृत्ती निवृत्ती थोडं जड चाललं वाटू राहिलं, मी थोडं सोपं करून सांगतो, ऐका. महाराज म्हणाले, काही माणसं आपलं आयुष्य संसारात जगतात, काही माणसं आपलं आयुष्य परमार्थात जगतात आणि काही माणसं संसार परमार्थाची सांगड घालून जगतात. पण संसार आणि परमार्थाची सांगड घालून आयुष्य जगणं इतकं सोपं नाही जितकं मी बोललो. महाराज म्हणतात खूप कठीण आहे. एकदा माणूस जर त्या 2 गोष्टी करायला गेला तर महाराज म्हणतात, होय अपघात शरीराचा प्रवृत्ती निवृत्ती संपादिले दोन्ही, एकहीन धानी घडे त्यासी दोही ते पेवावरी ठेवू जात आहात. होय अपघात शरीराचा, एक वेळेस 2 गोष्टी करायला गेले की शरीराचा अपघात होतो. आपल्याकडे एक म्हण आहे,
कुणा एखादा पोरग जर दोन कामं दोन धंदे एकाच वेळी करायला लागलं तर शहाणा माणूस त्याला समजून सांगतं, दादा अरे कुठला तरी एक धंदा कर बाबा, नाही तर मग तुझ्या हातात एक ना धड. तुमच्याकडे आहे का म्हण, एक ना धड 12 बरचिंद्या, काही हातात लागायचं नाही. कुठली तरी एक गोष्ट व्यवस्थित कर. एक गोष्ट केली म्हणजे साध्य होते, दोन गोष्टी केल्या तर साध्य होत नाही. कबीरदासजींचा एक दोहा फार सुंदर आहे. कबीरदासजी म्हणतात, रे कबीरा चाखा चाहे रामरस, राखा चाहे मान, एक म्यान में दो तलवार, न बैठे न सुने कान कबीरा. कबीरदासजी म्हणाले, एक म्यान असते, त्या म्याने ठेवण्यासाठी तलवारीला एकाच तलवारीला जागा असते. जसं एका म्यानेत एकच तलवार बसते, दोन बसत नाही, तसं जन्माला आलेल्या जीवाला एका वेळी एक साध्य करता येतं, दोन करता येत नाही. पण तरी सुद्धा या मृत्यूलोकात दोन असे जीव झाले, दोन असे प्रकार झाले, ज्या मंडळींनी या मृत्यूलोकात संसारही सिद्ध करून दाखवला, परमार्थही सिद्ध करून दाखवला. त्याच्यामध्ये पहिला वर्ग परोपकारी जीवाचा आणि दुसरा वर्ग संतांचा. विठाला परोपकारी म्हणायचं कोणाला, परोपकार कोण करतं, कोणाला परोपकारी म्हणायचं. महाराज म्हणतात, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं, खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. नाही जागे आहे की नाही पाहून घेतलं, जगाचे बांध कोरावे नाही, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. दुसऱ्याला अडचणीत पाहून मदत करण्याची भावना होणं त्याला परोपकारी जीव म्हणतात. माझ्याकडे कान ठेवा, परोपकार करणं सगळ्यांना जमत नाही. ऐका, परोपकार करणं सगळ्यांना जमत नाही. अरे ऐका, रक्तासाठी जगणारी माणसं कधी परोपकार करू शकत नाही. मातीसाठी जगणाऱ्या माणसाला समाज कधी विसरू शकत नाही. रक्तासाठी जगणं, मातीसाठी जगणं कशाला म्हणतात? अरे चार भिंतीच्या आत राहून फक्त चार भिंतीच्या आतल्याच माणसांचा विचार करत जगणं त्याला रक्तासाठी जगणं म्हणतात. चार भिंतीच्या बाहेर निघून मातीच्या माणसांचा विचार करणं त्याला मातीसाठी जगणं म्हणतात. आणि ऐका, ज्यांनी फक्त रक्तासाठी जगलेत ना, समाज नाही घरचे सुद्धा त्यांना विसरले, पण रक्तासाठी सोडून मातीसाठी जे जगले त्यांना समाज कधी विसरला नाही. आता 2 दिवसापूर्वी 19 तारखेला एक जयंती झाली. कोणाची? छत्रपती शिवरायांची जयंती झाली. छत्रपती शिवाजी राजांची जयंती करत असताना तुम्ही उत्सवात केली असेल, एकदम मोठी केली असेल ना. महाराष्ट्रभर उत्सवात होते. छत्रपती शिवाजी रायाची जयंती इतकी मोठी होती, इतकी मोठी होते, त्याला काही सांगायचं मापच नाही. खूप मोठी शिवजयंती केली जाते. कशासाठी करतात? 350 वर्ष झाले छत्रपतींना जाऊन, पण तरी सुद्धा त्यांची जयंती केली जाते. नेमकं त्याच्या मागचं रिझन काय, त्याच्या मागचं कारण काय? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करण्यामागचं कारण असं आहे, छत्रपती शिवाजी राजे एकही दिवस रक्तासाठी जगले नाही. जितकं जगले ते तितकंच्या तितकं मातीसाठी जगले, म्हणून त्यांना आठवण्याची आमच्याकडे पद्धती आहे. मी राहिला त्या कीर्ती जगमाजी, राहिला त्या कीर्ती जगमाजी, राहिला त्या कीर्ती जगमाजी, राहिला त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. जगाच्या मागे कीर्ती शिल्लक ठेवण्यासाठी रक्तासाठी नाही, मातीसाठी जगावं लागतं. इथे बसलेली एवढी माणसं, मग तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. लक्ष माझ्याकडे द्या. थोडं थंडी थोडी कमी होईल, कानातलं माझ्याकडे लक्ष द्या. फक्त माझ्याकडे पाहत राहा, तोंड किती बांधा, कान माझ्याकडे ठेवा. मला सांगा, इथं बसल्यापैकी किती लोकांच्या घरामध्ये आपल्या पणजोबाचा फोटो आहे? पणजोबा माहिती आहे तुम्हाला? होता का पणजोबा? होता ना.
नाही नाही म्हणा, काय हरकत नाही, नसेल तर जाते मरते, त्याच्यापेक्षा काय आपला खोळंबा थोडाच आहे. नाही तर नाही. पंजोबा नाही, खापर पंजोबाचा आहे काय? खापरचा नाही, डोपर पंजोबा पुढे विचारू नको आता. काय काय म्हणते, खापरण निपरण ढोपरण आपरण कोणकडे चालले, इतक्या लांब कशाला चालले बाबा? म्हाताऱ्याचाच फोटो नाही आमच्या घरात, म्हाताऱ्याचा रक्ताचा फोटो आपल्या घरात नाही. ऐका बरं का, माफी मागून बोलतो. ज्या रक्ताने आपल्याला जन्म दिला, ज्या रक्ताने रुपयाला रुपया लावून संपत्ती कमवली, कागदाला कागद जोडून प्रॉपर्टी जमवली, त्या रक्ताचा फोटो आपल्या घरात नाही. इतके बेईमान माणसं आहेत आपण, इतके बेईमान माणसं आहेत की रक्ताचेच फोटो आपल्या घरात नाही. रक्ताचा फोटो आपल्या घरात नाही. पण इथं बसलेला एकही माणूस मला असा दाखवा ज्याच्या घरामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा फोटो नाही. छत्रपती शिवाजी राजाचा फोटो नाही असं सापडणार नाही. का माहितीये का? त्या रक्तासाठी जगलेच नाही. अरे उलट रक्ताचे माणसं नदी नदीने वाहतात. रक्ताच्या माणसाचा फोटो खराब जर झाला ना म्हाताऱ्याचा, तर 2-3 पिढीनंतर पोरं म्हणतात, अरे ते म्हाताऱ्याचा फोटो लय घाण झाला. मग जाऊ दे, पाणी आलंय नदीला. म्हाताऱ्याचा फोटो खराब झाल्यानंतर नदीत नेऊन टाकला जातो, परत आणला जात नाही. त्याच भिंतीवरचा माझ्या छत्रपतींचा फोटो काढला जातो, खराब झाल्यावर त्याच नदीत टाकला जातो, पण परत बाजारात गेल्यानंतर नवीत आणला जातो. याला मरून जगणं म्हणतात. मातीसाठी जगणं आणि रक्तासाठी जगण्यातला फरक सांगतो. वयाच्या 22व्या वर्षी समाधिस्थ होणारे माझ्या ज्ञानोबरायांनी आयुष्यभर जगासाठी दिलं. अरे ज्ञानेश्वरी सारखा इतका मोठा चमत्कार ज्ञानोबरायांनी केला, तरी सुद्धा काही माणसांच्या बुद्धीचा चमत्कार मला वाटतो की लोकांना तो चमत्कार वाटला नाही. तुम्हाला तरी चमत्कार कळाला का? आता मी बोललेला नाही कळाला? तो पण तुमच्या बुद्धीचा चमत्कारच आहे मोठा. लक्ष द्या, ऐका. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सारखा चमत्कार करून दिला. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबरांनी गीतेवरती भाष्य करत ज्ञानेश्वरी दिली. हा चमत्कारच आहे. कळतंय ना तुम्हाला माझं बोलणं? तो चमत्कारच आहे. तरी सुद्धा काही माणसांना तो चमत्कार वाटला नाही. हा त्यांच्या बुद्धीचा मोठा चमत्कारच आहे. आणि अजून तुम्हाला नसलं कळालं तर हा सुद्धा तुमच्या बुद्धीचा चमत्कारच आहे मोठा. हा, इतका मोठा चमत्कार करून समाज ज्ञानोबराया पुढे झुकला नाही, तरी ज्ञानोबरायाला त्रास दिला. मग ज्ञानोबरायाला जगाला अपेक्षित चमत्कार करावा लागला. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा. याचा आवाज थोडा मोकळा करा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजाचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजाचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. करावं लागला. भिंत चालावी लागली, रेड्याला बोलावं लागलं, पाठीवरती मांडे भाजावं लागले, आणि मग समाजाने ज्ञानोबराला चमत्कारी महापुरुष समजलं. हा जगाचा चमत्कार आहे. मग 22व्या वर्षी समाधिस्थ होणाऱ्या ज्ञानोबराने जो परोपकार केला तो जर आपल्याला जमला तर ऐका, मग आम्हाला दोनही गोष्टी साध्य करता येतील. वास्तविक पाहता ज्ञानोबराने सुद्धा प्रपंच सुंदर करून दाखवला. त्याचे पुरावे आहेत. ज्ञानोबराचं लग्न किती वर्षी झालं होतं? माऊलींचं लग्न किती वर्ष झालं? बरं जाऊ दे, नसन माहित जाऊ दे, मरत त्याच्यापेक्षा काय अडलं काय ना आपलं. दुसरं विचारितो, मला हे सांगा. अरे ओ सांभा कितने आदमी थे रे. कोणत्या पिक्चरचा डायलॉग आहे? हे माहिती असेल ना तुम्हाला? हे तरी सांगा कमीत कमी. नाही माहिती का? मग हेच सांगा. झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग झिंग. कोणत्या पिक्चरचं गाणं आहे? मी बोललेलं कळतं का तुम्हाला? का मा जीव देऊ तुमच्या पुढं आता? हां, फाशी घेऊ का तुमच्या पुढं? कोणत्या पिक्चरचं गाणं आहे? एवढं तर ध्यानात आलं तुमच्या. पिक्चर कळाला. 65 वर्षापूर्वी आलेल्या पिक्चरचं मी डायलॉग म्हटलं तर तुम्ही पटकन सांगितलं शोलेमधला डायलॉग आहे. 20-15 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी आलेलं पिक्चर, त्याचं तुम्हाला नाव लगेच गाणं म्हटलं नाव आठवलं. ज्ञानोबरायचं लग्न झालं की नाही झालं हे सांगण्यासाठी इतका संभ्रम कशाचा आहे तुमच्या मनात? ज्ञानोबरायचं लग्न झालं की नाही झालं? आता तोंड बडून घेऊ का मी तुमच्या पुढं? झालं का नाही झालं बोला ना. नाही झालं ना, मग इतकं बोलायला तर पटकन बोललं पाहिजे. आपल्या धर्माचे आहेत ना. ज्ञानोबरायांनी आपल्यासाठी केलं नाही हे सगळं. मला सांगा, आता ज्ञानोबरायांनी लिहिलेल्या हरिपाठात किती अभंग आहे? तुम्ही जर बोलले नाही ना तर इथे ही रे पलीकडे मी जीव देईन ना. मी शपथ खोटं नाही सांगत तुम्हाला. ज्ञानोबरायांनी आली हरिपाठात किती अभंग आहेत? इकडं 20. हा, ह्या दोघी तिघींनी सांगितलं तेवढे 28 अभंग आहे. किती? ज्ञानोबरांनी लिहिलेल्या हरिपाठामध्ये किती अभंग आहे हे सुद्धा सांगण्यासाठी 100, 200, 300 लोकात 2-3च माणसं सापडली. सगळ्यांना सांगता आलं नाही. हा खर्च कशासाठी चालला? कशासाठी चाललंय? ज्ञानोबरांनी केलेली क्रांती
परमार्थ कोण्या अंगाने पाहायला पाहिजे हे जर आमच्या नजरेत आम्हाला कळत नसेल तर हा सगळा खर्च चालला कशासाठी? यांनीच तर फक्त देगाना चालला का? पैशाची उधळणी आपल्याकडे भरपूर पैसा म्हणून उडायचं काम चालवलं का आपण? नाही. परमार्थ कोण्या अंगाने पाहायला पाहिजे याची थोडी दृष्टिकोन पाहिजे माणसाकडे. आपल्या धर्मामध्ये संतांनी त्यांचं आयुष्य वेचलं, आपल्यासाठी वेचलं. तुकोबरायांनी 42 वर्ष तुकोबरायांनी आयुष्य जगलं. एकही दिवस प्रपंचाचा विचार केला नाही कधी, एकही दिवस नाही. त्या तुकोबरायाच्या जर जीवनामध्ये कसे प्रसंग आले, त्यांनी अभंग कसे लिहिले हे जर आम्हाला माहितीच नसेल किंवा त्यांच्या गाथेत किती अभंग हे जरी माहिती नसेल तरी सुद्धा आपला उपयोग नाही. ज्ञानोबरायांनी दिलेलं वाङ्मय किती मोठं आहे त्याचा जर विचार आपल्याकडे नसेल तर मग उपयोग नाही होणार. मी तुम्हाला हात जोडून पाया पडून तुमच्या चरणाला लागून तुमचं म्हणून सांगतो तुम्हाला, ज्ञानोबरायांनी दिलेला हरिपाठ 28 अभंगाचा आहे. अरे ज्ञानोबरायचं लग्न झालं नाही असं जरी आपल्याला लक्षात असेल तरी सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात मी संसार केला आणि तो कसा सुखाचा केला आणि तो करून दाखवीन. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माय दया पंढरपुरा, जाईन गे माय दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माय दया पंढरपुरा, जाईन गे माय दया पंढरपुरा. ज्ञानोबरायांनी प्रपंच नाही केला, ज्ञानोबरायांनी लग्न नाही केलं, पण संसार सुखाचं करण्याची प्रतिज्ञा केली आणि संसार सुखाचा करून दाखवला. आजी संसार सुफल झाला गे माये, बाबाजी संसार सुफल झाला गे माये, आजी संसार सुफल झाला गे माये, आजी संसार सुफल झाला गे माये. देखिले पाये विठोबाचे, देखिले 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 पाय 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 विठोबाचे, देखिले पाय देखिले पाय विठोबाचे. तो मधवाबा, तो मधवाबा, तो मधवाबा, तो मधवाबा. देखिले पाय पाय विठोबाचे, देखिए पाय पाय विठोबाचे, देखिए पाय विठोबाचे, देखिए पाय विठोबाचे. टाळी वाजवा जोरदार. टाळी वाजवली पाहिजे. इतका स्वर हृदयाला लागला तर नंतर टाळी वाजली पाहिजे. कलाकार की जान तालियों में होती. कशात? कलाकार की जान तालियों में होती. तुम्ही टाळी वाजवली का स्फुरण येतं. काय येतं? स्फुरण येतं. पुरण नाही, स्फुरण येतं. तेवढाच जीवात जीव येतो. नाही तर हाय तरी काय नाही तरी काय येतं. हा, टाळी वाजवायचं ध्यानात ठेवा. कैलासराव सांगू राहिले टाळी वाजवायचं ध्यानात ठेवा. चाल चांगली झाली, प्रमाण चांगलं झालं, आवाज वाटला चांगला वाटला, पकवाद चांगला वाजला, हाताने टाळी वाजवायला सुरुवात करा. आणि कीर्तनात फ्रेश बसायला सुरुवात करा आजपासून. कसं एकदम फ्रेश बसायचं. उगा मग दहाव्याला आले नाही करायचं. माया काही माणसं तुम्हाला सांगतो शपथ, संजय महाराज माया दहाव्याला आले बसलेले, इतक्या तोंड सोडून बसलेत महाराज. काही माणसं 2-4 बाया तर मला खाऊ का म्हणून राहिल्या. खाऊ का तुला?
ठाऊक का तुला करू कवाचं धरून करू राहिला तर मी काय करावं मला इतक्या लांब जायचंय मी आपलं गरीबाने पाहू राहिलो कीर्तन करू राहिलो मी महाराज बरं का माणसं असं आहे हे 7 ते 9च्या कीर्तनाची सवय लागल्यापासून हे 9 ते 11 लय अवघड व्हायला लागलं काय होतं पंक्तीवर आता तुमच्याकडे पंगत आहे ना बरं पंक्तीचं अशी सिस्टीम आहे माझं असं म्हणणं आहे परमेश्वर महाराज अरे पंक्ती जरी लोकांच्या आहेत राजा होतं पोटं आपले आहेत का नाही खाण्याचं काही आजपेच आहे का नाही माणसाने पंक्तीला बसल्यानंतर माझं असं स्पष्ट मत आहे पंक्तीला बसल्यानंतर हे धोरण धरून बसलं पाहिजे की जेवण झाल्यानंतर आपल्याला कीर्तन ऐकायचंय नाही कळलं तुम्हाला तुम्ही जेवायला बसल्यावर असं जेवता का आता लगेच झोपायचंय त्याच्यानंतर कमीत कमी कीर्तन ऐकायचं हे धोरण असलं पाहिजे माणसाला ते धोरण धरून महाराजांनी त्याच्यासाठी नियमावली दिली युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण महाराज म्हणतात पतंजली ऋषी म्हणाले की जेवण करताना पोटाचे 4 भाग केले पाहिजे किती 4 म्हणजे असं लगेच कापून 4 नाही करायचे 4 भाग करायचे म्हणजे असं अर्ध्या भागात जेवण भरायचं आणि चतकोर भागात पाणी भरायचं आणि चतकोर भाग कायसाठी ठेवायचा एक जणाला म्हणलं मी चतकोर भाग कायसाठी ठेवायचा बाबा चतकोर भाग पाण्यासाठी अर्धा भाग जेवण चतकोर कायसाठी तो म्हणे मावा तंबाखू गुटकी त्याला लागतच ना जागा लागतच ना त्याला जागा नको का लागत त्याला म्हणलं भाऊ त्याच्यासाठी नाही लागत पतंजलींनी सांगितलं चतकोर भाग हवेसाठी ठेवला पाहिजे पण माणसं हवेचा आणि पाण्याचा विचारच करत नाही जेवणच सगळ्या भागात भरतात काही माणसं निवळ जेवायसाठी जन्माला आले मी शपथ तुम्हाला खोटं सांगत नाही फक्त जेवायसाठी जन्माला येले मी माझं उदाहरण सांगतो तुम्हाला हे तुम्हाला सांगतो हे गोकुळाष्टमी श्रावणामध्ये गोकुळाष्टमीच्या 3ऱ्या सोमवार आणि गोकुळाष्टमी यावर्षी एकत्र आली होती बरं का 3ऱ्या सोमवार आणि गोकुळाष्टमी एकत्र होती तर गोकुळाष्टमीचं कीर्तन रात्री 10 ते 12 असतं कृष्ण जन्माचं कीर्तन 10 ते 12 हे काय झालं 10 ते 12 कीर्तन होतं आणि ते माझ्यासमोर बसलं होतं त्याला काय बळच धरायला लावली होती का काय अष्टमी इतकं फरळ खाल्लं होतं राजावतीने लय आणि मग खाई नका जाय तर मग ते आज आपला अंदाज आपल्याला कळतो ना इतकं फरळाचं खाल्लं महाराज त्याला ठसका गेला ना कीर्तनात ठसका गेला तर माझ्यासमोर नाकातून साबुदाणा उडाला होता त्याच्या हे खाण्याची पद्धत आहे का नाही काही लिमिट राहतं माप महाराज माप राहतं का नाही भोजन करावे परमीते भोजन करावे परमीते एवढे संतांनी प्रमाण दिले तरी सुद्धा आपल्याला आजपेस नाही मी एक उदाहरण महाराज तुम्हाला सांगतो माझ्या बरोबर घडलेलं म्हणून सांगतो मी तुमचा फुकाट वेळ घेणार नाही मी एक श्राद्धाचं कीर्तन होतं आमच्याकडं माझंच होतं कीर्तन परिवारातलं होतं म्हणून मी पंक्तीला जेवायला बसलो तर माझ्यासमोर एक जण जेवायला बसला होता तर ते जिलेबी राहते जिलेबी आहे तुमच्याकडं ते गोल याला काय म्हणते तुमच्याकडं नाही येटुळं म्हणते का येडा म्हणते येडा म्हणतात काही भागात येडा म्हणतात काही भागात येटुळं म्हणतात तर ते किती येडे जिलेबी खाल्ले असन त्यांनी माझ्या समोर बसलं होतं मी मोजल्या जिलेब्या किती खाल्ल्या असतील इकडं तरुण पोरांना मला सांगा बरं तुम्ही किती खाल्ल्या असतील किती 10-20 तुमचं काय मत आहे मागची तुमचं काय मत आहे इकडं झोपलेल्या जाग्या सगळ्या मला सांगा किती 20 आणि 25 ना काय होतं 72 येटुळे जिलेबी खाली 72 येटुळे म्या स्वतः मोजले म्या 72 येटुळे जिलेबी खाली बरं त्यांनी ते जिलेबी खाली म्हणजे इतकी जिलेबी की अक्षरशः ढेकर द्यायला केला तर जिलेबी इथून राम घालीत होते एवढी जिलेबी खाली काही त्याला माफ आहे का काही खायला जाऊ दे मग ते जिलेबी खाय ना का त्याच्याबद्दल काय नाही तर ते उन्हाळ्याचे दिवस होते उन्हाचा तापेल होता तो जेवता असा घामाघूम झाला आणि ते मठ ठेवायला ते पहिल्या पंक्तीवर सुरुवातीपासूनच मठ्ठा नव्हता ते नेमकं तिकडे बर्फ खालीत बसले तर ते मठ्ठ्याची बादली घेऊन मठ्ठा तुम्हाला सांगतो त्याची इतकी तळपायाच्या आगमस्तकाला गेली आणि त्याने मठ ठेवायला पाहिला ते असं गरम झालेलं होतं ते म्हणे अरे तुम्हाला आकली का वाढायच्या इकडं मठ्ठा नाही ना इकडे त्याच्या कोण जसा मग्या हिसकून घेतला तर त्याने ते मग्याचा बसावला मठ्ठ्याचा आका एवढं मग्या भरून मठ्ठा प्याला ते गार राहत होते घाटा पिऊन घेतला त्याने
मी त्याच्याकडे पाहत होतो. मी म्हणलं बाबा 72 एटोळी जिलेबी खाली हिने जवळजवळ ढेकर द्यायला केला तर जिलेबी पुढून दिसत होती इथं गळ्यात. हिने मठ्ठा कुठं बसवला असं प्रश्न आहे ना मोठा. मठ्ठा कुठं बसवला असं. मी म्हणलं मठ्ठा. मी त्याला म्हणलं भाऊ तुला मठ्ठा तेव्हा जिलेबी त्याला म्हणलं भाऊ मठ्ठा तो बसवला तो एवढा मठ्ठा जर इतकी जिलेबी खाली तर इतकी जिलेबीच्या नंतर मठ्ठा बसवला कुठं. महाराजांनी उत्तर सांगितलं ते म्हणे मठ्ठा जिलेबीच्या पोंगळ्यात बसवला म्हणे बाबा म्या. म्हणजे जिलेबीच्या पोंगळ्यात मठ्ठा बसवणारे सुद्धा जन्माला आलेले आहेत मृत्यू लोक इतके खाणारे. बरं खावा माणसाने खाण्याबद्दल तुम्ही म्हणता याने आल्यापासून आमच्या खाण्यावर नजर धरली. माही खाण्यावर नजर नाही माही नजर परमार्थावर आहे किती करतात त्याच्यावर. म्हणून त्याच्याकडेही निम्म लक्ष ठेवा आणि याच्याकडेही निम्म लक्ष ठेवा. जीवन फक्त याच्यासाठी नाही. विठाला म्हणून तर परमेश्वराने 2 शब्द समानार्थी दिले तिथं भजन आणि भजनाला जोडून भोजन. मग भजन आणि भोजनाचा समन्वय असावा तेव्हा परमार्थ घडतो. 2 गोष्टी साध्य करता आल्या पाहिजे. परमार्थ आणि प्रपंच साध्य करता आला पाहिजे. ऐका तुकोबरायचा परमार्थाची उंची सांगायची मला तुम्हाला. किती उंची तुकोबरायच्या परमार्थाची. अरे आयुष्यभर परमार्थ करणाऱ्या तुकोबरायनी एक दिवस तुकोबरायच्या जीवनातला प्रसंग असा आहे. शौचाला निघाले बहिर्दशेला. तर बहिर्दशेला जाणाऱ्या तुकोबरायांनी विठ्ठल विठ्ठल भजन करत निघाले. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठलाचं भजन करत करत निघालेले तुकोबराय. भजन करत करत शौचाला बहिर्दशेला निघालेले तुकोबराय बहिर्दशेला जाऊन बसले. पण त्यांचं भजन सुरू आहे. 4-2 देहू गावातले माणसं रस्त्याने चालले. त्यांनी पाहिलं अरे तुकोबरायचा आवाज येतोय कुठेतरी कुठेतरी तुकोबराय भजन करत असतील. चला आपल्या आयुष्यात आपल्याला कधी भजन जमलं नाही कमीत कमी तुकोबरायचं दर्शन घेऊया. म्हणून आवाजाच्या दिशेने ओळालेली माणसं येऊन पाहतात तर तुकोबराय बहिर्दशेला शौचाला बसले आणि शौचाला बसलेल्या तुकोबरायचं विठ्ठलाचे भजन सुरू आहे. भजन असलेल्या सुरू असलेल्या तुकोबरायकडे पाहून त्या 2-3 जणांचे तळपायाच्या मस्तकाला गेली आणि ते तुकोबरायकडे पाहून म्हणतात कसे अरे या तुकोबरायला कळायला पाहिजे. अरे शौचाला बसून कुठे देवाचं भजन करतात काय. शौचाला बसून देवाचं भजन. अरे अमंगळ सांगितलंय शास्त्राने. शौचाला बसून देवाचं भजन करतात समजायला पाहिजे तुकोबरायला. दुसरं म्हटलं पण आपल्याला समजून उपयोग काय. तुकोबराय काय आपल्या ऐकतील काय. मग कुणाचं ऐकतील. त्यावेळी रामेश्वर शास्त्री दशग्रंथी ब्राह्मण आहेत. शास्त्रींच्या कानावरती बातमी घातली शास्त्रीजी तुकोबराय बहिर्दशेला बसून भजन करतात. असं खांद्यावरती पंचा टाकला. देहू गावामध्ये तुकोबराय शास्त्रीजी चालत आले. तुकोबराय आपल्या घरामध्ये बसले. शास्त्रींना पाहिलं तर घरातून बाहेर पळत आले. शास्त्रीजी तुम्ही आज माझ्या दारामध्ये काय काय अपराध घडला का. शास्त्रीजींनी सांगितलं तुकाराम तुम्हाला कळायला पाहिजे. अरे बहिर्दशेला बसून कुठे देवाचं भजन करत असतात का. तुकोबरायन म्हणलं माझं चुकलं मी आता याच्यानंतर नाही करणार मला माफ करा. सोडून दिलं तुकोबरायला. पहिला दिवस सरकला. आता परत दुसऱ्या दिवशी तुकोबराय बहिर्दशेला चालले. तर बहिर्दशेला निघाल्यानंतर हे 4 जण लगेच तुकोबरायच्या मागं निघाले. मग काही माणसं नुसते मागावरच राहतात. आपण चांगलं किती केलं याचा हिशोब कधीच ठेवत नाही. आम्ही चुकलो कुठं त्याचा हिशोब मात्र चोख ठेवतात. हे 4 जण तुकोबरायच्या मागं चालले. तुकोबरायचं पुन्हा भजन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. विठ्ठलाचं भजन करणारे तुकोबराय शौचाला जाऊन बसले. पण काय भजन बंद झालं नाही. हे 4घांनी पुन्हा पळ काढली. शास्त्रीजी तुकोबराय पुन्हा बहिर्दशेला बसून भजन करतात. असं खांद्यावरती पंचा टाकून झप 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 पावलाने शास्त्री देहू गावात आले. तुकोबराय जिथे शौचाला बसले त्याच्या समोर जाऊन उभा राहिले. चित्र नजरे समोर ठेवा. तुकोबराय शौचाला बसलेले आहेत. शास्त्री तुकोबरायच्या समोर उभा राहिले आणि रक्त डोळ्यात उतरलेले शास्त्रीजी तुकोबरायला म्हणू लागले तुकाराम अरे काल सांगितलं मी तुम्हाला बहिर्दशेला बसून भजन करू नका. अरे जगाला परमार्थ सांगत फिरणारे तुम्हाला एवढं समजत नाही. शौचाला बसून देवाचं नाव घेतात तुम्हाला कळत नाही. अमंगळ सांगितलं शास्त्राने. अरे भजन करतात तुम्हाला समजायला पाहिजे. तुकोबरायने हात जोडले. शास्त्री नाही हो करायचं मला. अमंगळ दशेला बसून देवाचं भजन नाही करायचं पण काय करू शास्त्री. माझी
दशेला बसून भजन करू नये. हात जोडले तुकोबरा आहे. तुकोबरा म्हणतात नाही हो शास्त्रीजी, नाही हो, मला बहिर्दशेला बसून भजन नाही करायचं हो. काय करू शास्त्रीजी? अहो मला बहिर्दशेला बसून भजन नाही करायचं, पण माझी वाणी माझी मज झाली. द्या थोडा आवाज द्या. अनावरवाचा छंद या नामाचा, छंद या नामाचा घेतला नाही करायचं मला भजन शास्त्री, पण काय करू, माझी वाणी माझं ऐकत नाही. नाही ऐकत तुझी वाणी असं म्हटल्यानंतर शास्त्री तुकोबराच्या जवळ गेले. चित्र फक्त नजरेसमोर ठेवा. बहिर्दशेला बसलेल्या तुकोबराच्या जवळ शास्त्री जाऊन उभा राहिले आणि शास्त्री तुकोबराला म्हणू लागले, का रे तुकाराम, तुझी ही जीभ विठ्ठलाचं भजन करते ना? 2 बोटात तुकोबराची जीभ पकडली शास्त्रीने आणि 2 बोटात जीभ पकडून बाहेर खेचू लागले. शास्त्री तुकोबराला म्हणतात, का रे तुकाराम, ही जीभ भजन करते ना? आता कसं भजन करतो पाहतो तुझ्याकडे. 2 बोटात जीभ पकडून खेचायला लागलेल्या शास्त्रीच्या रोमात विठ्ठलाचं भजन निघायला लागलं. हा तुकोबराचा परमार्थ आहे. परमार्थाची उंची पहा किती आहे. परमार्थाची उंची. शौचाला बसलेल्या तुकोबराला स्पर्श केल्यानंतर शास्त्रीच्या रोमातून भजन निघतं. इथं मा जीव चाललाय तुम्हाला सांगून टाळी वाजून भजन करा. कीर्तनात बसल्यानंतर लोकांना सांगावं लागतं टाळी वाजून भजन करा. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. कुठं बसून? कीर्तनात बसून लोकांना सांगावं लागतं की टाळी वाजून भजन करा. हे सगळ्यात मोठं दुर्दैव. मग परमार्थ त्यांचा कुठं चालला आणि आपला कुठं चालला पहा. ही परमार्थाची उंची तुकोबराची. परमार्थ श्रेष्ठ. प्रपंच किती सुंदर आहे. तू प्रपंचाच्या बाबतीत तर निळोबराय म्हणाले तुकोबरायांचा संतांचा. अहो तुकोबराचा संतांचा प्रपंच इतका सुंदर आहे की अक्षरशः देव नांदे तया घरी नांदे तया घरी नांदे तया घरी दैवत पंढरीचे. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. दैवत पंढरीचे. दैवत पंढरीचे. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. 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 नांदे तया घरी दैवत पंढरीचे. दैवत पंढरीचे. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. नांदे तया घरी पंढरीचे. दैवत पंढरीचे. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. महाराज म्हणतात देव संतांच्या घरी नांदला. नांदणं कळतं का तुम्हाला? नांदणं, हो नांदणं कळतं काय? इथं जुन्या वया बसलेलं आहे नांदणं. नांदणं आता राहिलं नाही. जुन्या काळात होतं नांदणं. म्हणजे आता राहिलं नाही म्हणजे काय कुठं गेलं नाही. ते इथंच आहे फक्त. पूर्वी सुना नांदायच्या. आता ते तुमचं तुम्ही म्हणून घ्या, मला नका सांगू. तुम्ही आपलं नांदणं म्हणजे काय होतं मी सांगतो तुम्हाला. जुना काळ होता पोरांनो. जुना काळ होता. जुन्या काळामध्ये लग्न व्हायचं 18व्या 20व्या 15व्या वर्षी लग्न होऊन जायचं. 12व्या 13व्या 10व्या वर्षी लग्न व्हायचं. आणि लग्न व्हायचं असताना पोरगी पाहायला जाताना पोरग जात नव्हतं. पोरग पाहायला येताना पोरगी येत नव्हती. जुन्या काळचं सांगतो मी. घरातली ज्येष्ठ मंडळी पाहून आले का त्याला सांगायचं तो लग्न जमलेलं आहे. मग त्याला कळायचं आपलं लग्न जमलं. तोपर्यंत कळत नव्हतं. हा जुना काळाचा स्वभाव, जुना काळाचा नियम होता. आणि मग ते 10-12 वर्षाच्या पोरीचं लग्न व्हायचं. ती आईच्या घरी राहत असताना तिला 10 वाजता उठायची सवय राहायची. पण ती सासरला जेव्हा जायची 10-15 वर्षाचं ते लेकरू सासरला जेव्हा जायचं तर सासरला गेल्यानंतर सासूबाई पहाटे 5 वाजता कानाजवळ यायची. उठाय उठ, शेणखोर तो हबाब करीन का? हा, शेणखोर तो हबाब करीन का? पाणी तुझी आई भरील का? असं म्हणायचं पहाटी. मग ते एवढी 10-15 वर्षाचे ते पोरग लेकरू ती पोरगी
थरथरल्या अंगाने उठायची आणि काम करायला झोपायची, त्याला म्हणतात नांदणं. हे नांदणं जुन्या काळामध्ये जसं तुम्ही नांदलात, जसं तुम्ही सासूच्या हाताखाली नांदलात, तसा देव माझा संतांच्या हाताखाली नांदला. नांदत असताना एकही अधिकार सुनेला नव्हता, सगळे अधिकार सासूबाईकडे राहायचे. म्हणजे चहा करून प्यायची सुद्धा मुभा तुम्हाला नव्हती, होती का? माझ्यासारखं नका बोलू, खरं सांगा तुम्ही, होती का तुम्हाला चहा करून प्यात येत होता का? सासूला विचारल्याशिवाय काहीच नाही. पाहुणे जरी आले तर म्हातारीला म्हणावं लागायचं, म्हातारीला सांगायचं आत्या, अहो आत्या पाहुणे आले. म्हातारी म्हणायची किती जण आहेत? मग सुनान सांगायचे 2 आहेत. मग 2 म्हटले का म्हातारीने पिठी उघडायची, त्याच्यातून 2 वाट्या साखर द्यायची, 1 चमचा फक्की द्यायची. फक्की ऐक तुमच्याकडं, चहा पावडर 1 चमचा चहा पावडर द्यायची, कर म्हणायचं चहा. मग पहा 2 पाहुणे तर 2च वाट्या साखर, 3री वाटी साखर नाही. का नाही माहिती आहे का? 3रा जर वाटी साखर दिली आणि 1 कप जर चहा जास्त झाला आणि सून जर पिली तर किती नुकसान होईल बा. हे सासूरवासाची लेवल आहे. आमचे आजोबा तर सांगायचे, बाजारला जर म्हातारं कधी गेलं तर 1 लिटर गोड तेला नाहीच, आणि ते म्हातारीने गोड तेल 1 लिटर आणलं का ते म्हातारीने म्हातारीच्या हातात देऊन टाकायचं आणि म्हातारीला स्पष्ट शब्दात सांगायचं, या बाय महिनाभर गेलं पाहिजे बरं का. तुम्ही ऐकू राहिले ना सगळं? महिनाभर म्हातारीला सांगायचं. आता किती दिवस जातं ते? महिनाभर. 1 लिटर गोड तेल महिनाभर, अहो 2-3 दिवसात संपून जातं. मग महिनाभर गेलं पाहिजे. मग म्हातारी सुद्धा लई काटकसरीचा प्रपंच करायची. ते 1 लिटर बाटलीला मग असं बुच्चन म्हणजे काय, काही आट्याचं बेट्याचं नव्हतं, अशी काडकी राहायची, त्याला असं कागद गुंडळून त्याचंच बुच्चन करायचं. आणि मग ती बाटली म्हातारीनं जीव लावून ठेवायची पेटीमध्ये. पेटी होती की तुमच्याकडं? मग पहा तुम्ही, म्हातारीचं सगळं महत्त्वाचं सामान पेटीत राहायचं. तेल पेटीत, खोबरेल तेल पेटीत, शेंगदाण्याचं तेल पेटीत, साखर पेटीत, चहा पावडर पेटीत, आणि शेंगदाणे पेटीत, कुरडाई पेटीत, पापड पेटीत, लोणचं पेटीत, अजून काय राहायचं पेटीत? सामान सगळं म्हातारीचं, सगळं सामान. फक्त म्हातारी पेटीत बसत नव्हती तेवढी, नाही तर सामान सारं म्हातारीचं पेटीत होतं. सगळं पेटीत ठेवायची म्हातारी. आणि काही करायचं म्हटलं का म्हातारीला विचारायचं. मग पहा, आपले घरं खटल्याचे होते. आपण 30-30, 20-20, 25-25 माणसाचं कुटुंब होतं. मग आपल्या कुटुंबामध्ये जर जेवण बनवायचं म्हटलं, स्वयंपाक, तर सगळ्यांनी एकत्र बसून स्वयंपाक बनवायचा. तेव्हा ते अशा वाटण्या नव्हत्या, सकाळी तू करण संध्याकाळी मी करीन, ते नव्हतं, तो प्रकार नव्हता. सगळ्यांनी एकत्र करायचा. आणि सगळ्यांनी एकत्र करताना तुम्ही पहा, सगळं काम पुरी सुरींनी म्हणजे सुनांनी करायचं. फक्त फोडणी द्यायची वेळ आली का कोणाला बोलायचं? म्हातारीला बोलायचं. फोडणी द्यायला म्हातारीला हाक मारायची, आत्यो चला फोडणी द्यायला. मग ते म्हातारीनं उठायचं, काठी टिकीत उठायचं, ती पिठी उघडायची, पिठीतून ती तेलाची बाटली घ्यायची, ती बाटली घेऊन असं काठी टिकीत पातेल्यात जवळ यायचं. असं एवढं मोठं पातेलं, 25 माणसाचं कालून, आंघोळीचं पातेलं नाही राहत का तसं, असं एवढं मोठं, त्याच्यामध्ये कालवून राहायचं. ते असं 25-30 माणसाचं कालवून. सगळ्या लोकांना एकच भाजी राहायची. एवढं आणि सगळ्या लोकांना एक भाजी बनत होती बरं का. हे 17 भाज्याचे कुठे नव्हते. आता कोरडी एक करते, पातळ एक करते, अमुक एक करते, तोंडी लावायला चटण्या, ते नव्हतं काही प्रकार. सगळ्यांना एक भाजी राहायची. 17 भाज्याचे कुठेच नव्हते तेव्हा. आणि ते नव्हते तेच चांगलं होतं महाराज. हे 17 भाज्याच्या कुट्यामुळे लय अवघड झाला. तर हे एक भाजी होती, सगळ्या भाज्या एकत्र असल्या, एकच भाजी असल्यामुळे सगळे एकाच वेळी जेवायला येत होते. आता तसा प्रकार नाही राहिला. आता भाज्याचे प्रकार 5 झाले तर माणसाचे जेवायचे टाइम सुद्धा 5 झाले. कोणी जर 7ला जेवलं तर दुसरा 8ला जेवतोय, दुसरा 8ला जेवला तर तिसरा 8:30ला जेवतोय, तिसरा 8:30ला जेवला तर चौथा 9ला जेवतोय, चौथा 9ला जेवला तर 5व्याला गावात आणायला जावं लागतं. चाल भाऊ घरी चाल, नको येड्यान करू, चाल नको तमाशा घालू, चाल रे दादा, नको ना येड्यान, संगमेश्वरला सप्ताह चालू आहे भाऊ, येड्यान नको, चाल. ते म्हणतो आपलं असं तमाशा आहे सारा. काय घेऊ माणसं एकात एक राहिले नाही, एक संभोग राहिले नाही, एक भाजी राहिली नाही, ती एक विचार राहिला नाही. एक विचार होता, एक पंगत होती, एक विचार होता. ज्येष्ठांना घाबरायचो आपण. म्हाताऱ्याला माणसं 3-3 पोरं, 4-4 पोरं, पोराचे लग्न होऊन जायचे तरी पोरं म्हाताऱ्याला घाबरायची. कारण म्हाताऱ्याच धाक होता. कावा म्हातारा वाण काढीन मुस्कडात टेकीन सांगता येत नव्हतं. म्हातारा उचलून टाकत होतं पोरं झालं तरी. बायको समोर पोराला उचलून टाकत होतं नवऱ्याला. म्हातारं उचलून टाकलंय आता 2-3 वेळा. आपण बदल पहा किती झाला. आदर होता. एकच वाक्य ऐकून जा तुम्ही सगळे माझ्या एवढ्या कीर्तनातून. ज्या घरातला वडीलधाऱ्यांचा आदर संपला त्या घरातली प्रगती जागेवर थांबली. एवढे मी लक्षात ठेवा. आपल्याला वाटत असेल प्रगती चालली, होणार नाही प्रगती. वडीलधाऱ्याचा आदर ज्या घरात केला जातो त्या घराची प्रगती कधीच थांबत नाही, आयुष्यभर लक्षात ठेवा. आणि मग म्हातारीने ती फोडणी द्यायची. 25 माणसाचं कालवण, 1 तेलाची बाटली घेऊन यायची 1 लिटरची, आणि मग ते फोडणी द्यायला तेल सोडायचं. मग ते पहा तेल लई भारी सोडायची म्हातारी. ते बुच्चन काढायची ती काडकी, आणि मग हे कॉक लावायचा. कॉक
दिसलं लागतं मला सगळ्यांना. 25 माणसाच्या कालवणात म्हातारीनाशी बाटली पालती करायची, कॉक चालू करायचं. कॉक चालू झाला का तेलाची धार खाली पातेली टिकली का वरून कॉक बस. 25 माणसाच्या कालवणाला तेल वगळीवर होतं, वगळीवर. पण आपल्या 25च्या 25 माणसं एका पंक्तीत जेवायला बसत होते. हा आपला संस्कार होता. जुना काळ होता, हो गरिबीचा असेल, गरिबीचा. तेल कमी होतं पण आपले माणसं एक होते, एक जीव होते. म्हातारी इतका सासुरवास करायची तरी आपण नांदायचो. आपल्या घरी कधी तक्रार करत नव्हतो. आपल्या घरी आई बापाला कधी सांगत नव्हतो. कधी आपल्याकडे तक्रार करण्याची पद्धत नव्हती. ज्ञानोबराय म्हणायचे, ज्ञानोबराय म्हणतात की सासूरवासीन श्री रस्त्याकडे पाहून कुत्र्याला सांगायचे, येती या पुसे जाती या दाढी निरोप. पण कधीच आपल्या बापापाशी जाऊन तिनं सांगितलं नाही की माझी सासू अशी आहे आणि माझा सासरा असा आहे, कधीच नाही. मग आमच्यावरती सासुरवास झाला, आम्ही तो सहन केला. जसा तुम्ही सहन केला तसा माझ्या देवाने संतांच्या घरी सहन केला. इतका सहन केला. महाराज म्हणतात, निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, म्हणे देव राबे त्यांचे घरी, निळा म्हणे देव दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी, दत्त चोपदारी करीत असे. श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी, श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी, खंडा चंदन उघडून करी, श्रीखंडा चंदन निळोबराय म्हणाले, देव नांदला म्हणजे सामान्य नाही, देव नांदला म्हणजे अक्षरशः देव राबे त्यांच्या घरी, देव राबला त्यांच्या घरी. श्रीखंड्याच्या रूपामध्ये त्यांनी काय केलं, पाणी भरून दिलं. एवढंच नाही, वस्त्रे गंगा तिरी धुतसे. देव संतांच्या घरी राबत असताना त्यांनी कुठलंही काम करण्यात लाज धरली नाही. नाही लाज धरित, नाही लाज धरित, नाही लाज धरिता, नाही लाज धरिता, साधा वया, साधा वया, भक्ती गाज, नाही लाज धरित, नाही लाज धरित, भक्ती गाज, नाही लाज धरिता, नाही लाज धरिता. अजिबात त्याने कधी नाही, कधी कुणाची लाज धरली नाही. संतांच्या घरी काम करण्यात मागं हटला नाही. संतांच्या घरी देव राबला. का हो महाराज, तुमच्या घरात देव रामतो, तुमचा प्रपंच करतो. बरं, तुमचा प्रपंचही श्रेष्ठ सिद्ध, मग तुमचा परमार्थही तुमचा श्रेष्ठ सिद्ध. पण या दोन गोष्टींची सांगड घालण्यासाठी तुम्ही काय केलं? महाराज सांगतात, त्याच्यासाठी मी भगवंताचं भजन असं केलं की त्याच्यामुळे मला एक गोष्ट सापडली. आणि महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की मला सापडला. आणि तो सापडल्यामुळे काय झालं, तर जी जीवाला निश्चिंती पाहिजे ती माझ्या ठिकाणी प्राप्त झाली. अभंगाच्या पहिल्या चरणात सापडला हाती, 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 सापडला हाती,
धन्यवाद. टाळी वाजवणाऱ्यांना धन्यवाद. ज्यांनी वाजवलं त्यांना धन्यवाद, ज्यांनी नाही वाजवलं त्यांना सुद्धा धन्यवाद. पण पुढच्या वेळी आता वाजवायला विसरू नका. हात बाहेर काढा. थंडी काही खात नाही. आम्ही तर इथं उघडेच उभे आहेत. एवढी थंडी खात नाही. इतकं बिंबीच्या देठापासून म्हटल्यानंतर तुमची टाळी वाजलीच पाहिजे. खरंय खोटं आहे. बिंबीच्या देठापासून म्हणजे आमचा जीव चालला इथं म्हणून. तुम्ही तर अजिबात म्हणजे काही माणसं तुम्हाला सांगतो इतके भेसूर पाहतात गायला लागल्यावर. मी म्हणजे महा लय बारीक अभ्यास राहतो. माझ्या लय लक्ष आहे बाबा. काही माणसं म्हणायला लागल्यानंतर इतके भेसूर पाहतात ना ते असे. म्हणजे आपल्याला असं वाटत बाबा याच्या हातात इटाचा जर टोला सापडला इटाचा हे कोण आणेल. काहीला गाणंच कळत नाही महाराज. आणि नाही कळणार गाणं नाही कळत त्याचा लय वाईट परिणाम आहे. काहीला गाणं कळतात ते माणसं दाद देतात. महाराज एवढं टक्कल आहे ना हे एवढं टक्कल अजिबात. चाल झाली की टाळी वाजू राहिले ह्या श्रोते त्यांना म्हणतात. आणि विशेष म्हणजे तुम्ही तरुण पोरं तुम्ही सगळे इतक्या आवडीचे आहात. या सगळ्या गाण्याला इतकी तुम्ही दाद देतात. ह्या सगळ्या वाद्याला इतकी तुम्ही दाद देतात. याचं तुम्हाला विशेष कौतुक वाटलं तुमच्याकडे बघून. गावगावात तरुण मंडळी याच्यात सहभागी होत नाही. पण आपला तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना घेतला पाहिजे. परमार्थाचा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे. विशेषत्वाने त्याच्यासाठी तरुण वय महाराजांनी सांगितलं. महाराज सांगतात की सापडला हाती मी विषयांतर करीत नाही. तो सापडला मला आणि मला सापडल्यामुळे मला निश्चिंती मिळाली. दोन गोष्टी सांगतो. प्रपंच सिद्ध झाला म्हणजे नेमकं काय आणि परमार्थ सिद्ध झाला म्हणजे नेमकं काय. प्रपंच सिद्ध झाला म्हणजे विरक्ती येणं. परमार्थ सिद्ध होणं म्हणजे निश्चिंती येणं. परमार्थ सिद्ध होणं म्हणजे निश्चिंती येणं. निश्चिंती म्हणजे काय. निश्चिंतीची सरळ सोपी व्याख्या महाराजांनी केली. आता निश्चिंतीने पावलो विसावा. पण कशामुळे महाराज म्हणतात खुंटलिया धावा तृष्णेची या धावपळ संपली आणि मग मी निश्चिंतीला पोहोचलो. ही निश्चिंती येणं म्हणजे परमार्थ सिद्ध होणं. ती निश्चिंती सगळ्यांच्या जीवनात येत नाही. मग रोज 2-3 कीर्तन करतो म्हणजे तो लई मोठा महाराज झाला किंवा लई मोठा निश्चिंत झाला असं अजिबात नाही बरं का. कीर्तन करणं म्हणजे निश्चिंती नाही. कीर्तन करणं म्हणजे परमार्थाचं लक्षण नाही. मी नारदाच्या गादीवरून फार जबाबदारीपूर्वक बोलतो ही गोष्ट. कीर्तन करणं म्हणजे एक कला आहे. जसं महाराजांना वाजवण्याची कला अवगत आहे, जसं महाराजांना गाण्याची कला अवगत आहे, तसं कीर्तन करणं ही कला मला अवगत आहे. प्रत्येक कीर्तनकार साधू नसू शकतो. प्रत्येक साधू कीर्तनकार नसू शकतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि कीर्तनकार आहे म्हणून तो साधू आहे हा तर तुमचा भ्रम आहे. कारण ही कला आहे. ही काय कला आहे. मी हे कशासाठी सांगत होतो तुम्हाला समजा म्हणून सांगत होतो. निश्चिंती एकही नियम करीत नाही बरं का महाराज. नियम एकही करीत नाही. तुम्हाला दोघांकडे पाहून सांगतो. तिघांकडे एकही नियम करीत नाही आणि रोज फिरतो त्याला निश्चिंत म्हणत नाहीत. एकही कीर्तन करीत नाही पण एकही नित्यनेम चुकत नाही त्याला निश्चिंत म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ म्हटलं महाराजांनी. का माहितीये का. कारण तो निश्चिंत जीव आहे. मग याला म्हणतात निश्चिंती. आता तो थोड्या बाजूला ठेवा. विरक्त कशाला म्हणतात ते सांगतो. विरक्त म्हणजे तुकोबरांनी व्याख्या केली. विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेसे. वमन कळतं का तुम्हाला. 2 मिनिटात सांगतो. आपण जर काही खाल्लं गणदादा आणि जर ते पोटात राहून 2 तासाने आपण तोंडवाटी बाहेर टाकलं तर त्याला काय म्हणतात. उलटी. आता मला सरळच भाषेत सांगायचं होतं पण सगळ्यांना तुम्हाला उलटी कडू राहिली त्याला मी काय करावं. भाषा बरं का. उलटी म्हणतात त्याला. उलटी म्हणतात, वखारी म्हणतात, इंग्लिशमध्ये ओमेट म्हणतात आणि त्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये वमन म्हणतात. वमन. काय झालं एकादशीचा दशमीचा दिवस होता आणि दशमीच्या दिवशी मंडळीने त्याला सांगितलं तुम्ही चालले खरे सप्त्याकडे बरं का पण उद्या एकादशी तिथं काय वाढायला मी नाही. पोटभर जेवण करा तुम्हाला उद्या उपाशी. उद्या तुम्हाला उपाशी पोटभर जेवण करा. मग तो इथं पंक्तीला येऊन बसला तर त्याला काय होतं जेवायला. आमटी भाकर होती. मग आमटी भाकर होती तर मग तिने काय केलं. रोज त्याला 2 भाकरीची सवय होती. तिने त्या दिवशी 3 भाकरी खाल्या कारण उद्या त्याला एकादशी. मग पोटभर जेवला. तिथून जेवण करून घरी गेला तर झोपला, आराम केला. मंडळीने सकाळी उठल्या सांगितलं बरं का लक्षात ठेवा तुम्हाला एकादशी मोडशान बिडशान. तो म्हणे नाही माझ्या ध्यानात आहे. मग त्याने देवपूजा त्याची आंघोळ बिंगोळ झाली. देवपूजा झाली. तो मंडळी म्हणे मला कप भर चहा कर. मंडळी म्हणे चहा नका घेऊ
आज तुम्हाला एकादशी आहे, लाल जरद ताप्याला दूध एक गलास भरून दूध घ्या. मग तिने काय केलं, असं गलास भरून दूध घेतलं. दूध प्याल्यानंतर तो म्हणे मी गावातून चक्कर मारून येतो, पोरांनी एवढं गोड नियोजन केलंय, सुंदर नियोजन केलंय, मी जर चक्कर मारून येतो सप्त्याकडं, वर्गणीची काय भानगडी कशाची काय भानगडी जरा पाहून येतो. गावात चक्कर मारायला आला, इकडे इकडे हिंडला, गावभर फिरला, इकडं तिकडं पाहिलं. 12-1 वाजता पुन्हा घरी गेला. घरी गेले मंडळीने पाहिलं, आले काय नो. मंडळीनं लांबून पाहिल्यानंतर त्यांना सांगितलं, बरं का तुम्ही आले खरे, पण शाबूस तांदूळ अजून भिजेल नाही, साबुदाणा अजून भिजलेला नाहीये. मग तवर साबुदाणा भिजूस्तवर तुम्हाला शेंगदाणे देऊ का खारे करून. तेव्हा म्हणे कर. मग तिनं लगेच अशी उगाच उलशी कशी अर्धा किलो शेंगदाणे खारे केले आणि त्याच्याबरोबर असं असं बारीक गुळाचा खडा दिला पावशेरचा, एवढं घ्या म्हणे. मग तेवढं तो खायला लागला. मग ते खाता खाता गंमत अशी झाली, त्याने असं पाहिलं बा कोणतरी पाहुण्याने अशा पिवळ्या धमुक मोसुंब्या वाण आणून दिलेला होता. तिने पाहिलं, ए खुटीला काय मोसुंब्या आहे का ग म्हणे. हा मोसुंब्या आहे म्हणे, आणि इकडं आण. त्याच्यातल्या 2 मोसुंब्या तिने खाल्या. तेवढं खात होता तर मग 1 वाजून गेला. मंडळी म्हणे साबुदाणा भिजलेला आहे, मग देऊ का तुम्हाला करून. आता एखादा म्हणतो बा जाऊ द्या मरू दे, मी आता खाले शेंगदाणे. एखादा म्हणतो जाऊ द्या खाले बा शेंगदाणे, आता जाऊ द्या मरू दे. तसं नाही, येळाच्या पोटात फराळ करायचंच आहे. आणि मग परत मग 1 वाजता तिनं फराळ परतायला घेतलं. माझ्याकडे पात्रा गॅसला 2 मुंडके राहतात. किती त्याला बर्नर म्हणतात, बर्नर इंग्लिशमध्ये. 2 मुंडके. तिने एका मुंडक्यावर साबुदाणा परतायला घेतला आणि दुसऱ्या मुंडक्यावर शेंगदाण्याची आमटी बनवायला घेतली. तुमच्याकडे काय म्हणतात तिला? आमटीच म्हणतात. काही भागात तिला आमटी म्हणतात, काही भागात तिला झिरकं म्हणतात, काही भागात तिला शेंगदाण्याचं पिठलं म्हणतात, काही भागात त्याला, आपल्या सगळ्यांच्या भागात त्याला खळगुट म्हणतात. खळगुट म्हणतात शेंगदाण्याचा. हां, मग तो बनायला घेतला. बरोबर आहे, खळगुट बनायला घेतला. एका बाजूला साबुदाण्याची खिचडी बनवली. खिचडी बनवल्यानंतर तिनं तो शेंगदाण्याची आमटी बनवली आणि ते बनल्यानंतर ताट करायला सुरुवात केली. मग तिनं असं ताट घेतलं, म्हणे बसता का. तेव्हा म्हणे बसतो. मग तिनं असं ताट घेतलं, तर ताटामध्ये साबुदाणा माझ्या हाताकडे पहा असं उलशिक साबुदाणा दिला. त्याच्याबरोबर झिरकं दिलं, असं डबा भरून झिरकं दिलं. त्याच्यानंतर त्या अशा मिरच्या होत्या, इकडं आहे का तुमच्याकडे, त्या अशा पोटात कापेला राहत्या, त्या अशा 10-12 त्या मिरच्या दिल्या. त्याच्यानंतर राजगिऱ्याचे 13 लाडू दिले. ती काळे बोटकं होते, काळे बोटकं काय याचे, खजुरीचे 5-25 बोटकं त्याच्याबरोबर दिले. त्याच्यानंतर पापड्या तळलेल्या होत्या, काही वेपर्स होते, काही चिप्स होते, काही आपले बटाट्याचे चिप्स होते, काही आपले त्या बगरीच्या पापड्या होत्या, काही आपल्या साबुदाण्याच्या पापड्या होत्या, काही आपल्या त्याच्या नागलीच्या चालत आहेत का, पण नाही नागलीच्या नव्हत्या, मग दुसऱ्या होत्या. 7-8-10 प्रकारच्या पापड्या होत्या बरं. कशा 7-8-10 प्रकारच्या पापड्या होत्या. त्याच्याबरोबर असं एवढं मोठं ताटगच भरवलं आणि त्याच्या पुढं आणून ठेवलं. मग त्याने असं तो पलंगावर बसवला होता, तिथून असं खाली झाला. तो म्हणला, तुम्ही ज्यांनी माझ्याकडे लक्ष देत होतं त्यांना लक्षात येईल. तो पलंगावरून फक्त असं खाली झाला, मांडी घातली, ताट समोर येऊन बसलं, त्याने असं पाणी फिरवलं. त्याच्यानंतर खायला सुरुवात, प्रसाद चालू केला. खिचडीचा प्रसाद चालू झाला. अर्धा निर्धी खिचडी झाली असेल तर मंडळी तिकडे काम करता करता तिच्या डोक्यात आला, आता पहा येळणमाळ माणसं जरी हिंडले तर बाया मात्र त्यांना घरी काम करावंच लागतं. सारे सकाळी उठल्यापासून पाप्याचं आवरून द्यायचं, जनावरांचं आवरायचं, शेणखूर करायचं, दुधाच्या धारा काढायच्या, सगळं करून किटली यांच्या गाडीला आणून द्यायची, यांना आंघोळीला पाणी करून द्यायचं, यांच्या अंडरपॅन्ट यांच्या हातात द्यायच्या, समद यांच्या हातात द्यायचं आणि सगळं करून यांचा रोबाब ऐकायचं बरं का. एवढं सगळं करून दमलेली ती बाई, ती याचं निम्म अर्ध फराळ झालं आणि ती कोण तिच्या लक्षात आलं तर ती म्हणे, हो तुम्हाला दर्शिक दही देऊ का. आता दही देऊ का म्हणल्यावर तिचं काय चुकलं बरं, काही चुकलं नाही. ते बसल्या इकडून रोबाब म्हणे, तुम्हाला आकली कधी येतील रे, हे का ग तुला अक्कल कधी. अरे साबुदाणे संग दही नाही खायचं, मग काय संग खायचं. आणि इतकी घाबरत ती असे दह्याचा डबा घेऊन आली. असं एवढं किती मोठी साखर काढून दह्याचा असा डबा त्याच्या पुढे ठेवला आणि ते डबा त्याच्या पुढे ठेवल्यानंतर ती अशी मागं फिरली आणि बाई विचार करते, बाई सकाळपासून राबून माणसाचा काय उपयोग नाही, इतकं राबावं तरी यांना असे अजिबात माणसाची कदर नाही, नुसती जीव घेतात माणसाचं, काय करावं यांना. आता एवढं मोठं दही आता त्याच्या पुढे नेऊन ठेवलं आणि तिला असं वाटलं, तिकडे जाऊन विचार केला, तिला वाटलं बाई दह्यालाच इतका धावून आला हा बाबा, त्याने जरी ही केळाची पण इथं पाहिली तर मारायला बसून. समजलं. तिने जशी केळाची फणी उचलली तशी त्याच्या पुढे आणून ठेवली. म्हणे केळं का, त्याच्यातले 4-5 केळं खाले तिने. एवढं सगळं फराळ होत होतं, तर फराळ खाता खाता गंमतच झाली. तिने फराळ बिरळ झालं. फराळ झाल्यानंतर तो असा उठला तिथून बरं का, संजय महाराज, कैलास महाराज बरं का, तो असं तिथून उठला आणि पलंगावरती बसला. तर पलंगावरती बसल्यानंतर त्याने ते बसला म्हणजे अक्षरशः पलंगाचा चंद्र झाला. असा चंद्र कळतो का तुम्हाला, चंद्रचा काय झालं. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो बाबा, आणि कीर्तनाला गेलो तर ते मला तिले पोर लगे ते माणसं तिथले जमले म्हणे. एक जण तू म्हणे, बाबा कालचे कीर्तनकार लय जबर म्हणलं. नेमकं काय म्हणजे, म्हणे लय जबर म्हणलं. नेमकं जबर म्हणजे काही शिंग विंग होते का काय नेमकं का वेगळा काय प्रकार होता का. म्हणे इतके जबर होते. म्हणलं अरे पण जबर म्हणजे नेमकं काय.
म्हणे आपल्याकडे होतं म्हणे त्यांचं जेवण. बर म्हणलं मग जबर नेमकं काय पाहिलं तो? म्हणे काही नाही बाबा, तुम्हाला सांगतो आपल्याकडे जेवण होते, इतके जबर होते म्हणे, घरी नेलं त्यांना म्या, इतके जबर होते म्हणे, त्यांना घरी नेलं म्हणे मी. अक्षरशः जेवण झाल्यावर ते पलंगावर बसले ना, तर पलंगाचा चंद्र झाला म्हणे, चंद्र. मी म्हणलं ते पलंगावर नव्हते, तो भोकंडी बसायला पाहिजे, तो जागेवर गेला असतात. मग कीर्तनकार जबर आकाशावरून ओळखला जातो पहा. मी माणसांच्या कुठं कुठं चालल्यात नजरा. काही माणसं कीर्तनकार कोण्या गाडीत आला त्याच्याहून मोठा लहान समजतात, काही माणसं कीर्तनकाराने किती बंडल घेतला त्याच्याहून लहान मोठं समजतात. हे बघा, बुद्धी आपली आपली आहे, त्याच्याहून लहान मोठं समजत जाऊ नका. कोणी कोणी माणसं पायात चप्पल कीर्तनकाराच्या कोणती त्याच्याहून कीर्तनकार मोठा समजतात. काही माणसं पेन कोणता खिशाला महाराजाच्या ते पाहतात. काही माणसं पाहतात बाबाच्या बोटात किती बोटात अंगठ्या आहेत तो बाबा मोठा आहे. काही माणसं पाहतात बाबाच्या हातात घड्याळ कोणचं आहे बुवा, बाबाचा शर्ट कांजीचा आहे का नाही. म्हणजे कशाहून महाराज मोठा, मग कशाहून महाराज मोठा. आमचे ब्रह्मलीन गुरुवारी श्री गुरु नारायणगिरीजी महाराज सरला बेट संस्थान श्री गुरु नारायणगिरीजी महाराजांनी आयुष्यभर एक शर्ट घातला. ब्रह्मचारी महापुरुष होते, एक शर्ट घातला. तो संध्याकाळी आला की धुवून काढायचा. लुंगी होती, लुंगी वापरायची, लुंगी धुवून काढायची. 2 लुंग्या होत्या, एक शर्ट आणि एकच लुंगी घातली. 106 वर्ष आयुष्य जगले. आणि 106 वर्ष आयुष्य जगत असताना एकही कीर्तन 106 वर्षात त्यांनी कधी बसून केलं नाही. आणि कीर्तन माझ्यासारखं घड्याळ पाहून तर कधीच केलं नाही. कीर्तनाला जर ते उभं राहिले संजय बाबा तर कंप्लीट 6 तास, 7 तास आणि 8 तास कीर्तन करायचे. म्हणजे असं कीर्तन करायचे 7-7, 8-8 तास. समोर लाखोचा समाज राहायचा बरं का, 1000-2000 माणसं कधीच नव्हते त्यांच्या समोर, कायम 10,000च्या पुढे लोक बसले राहायचे. सरला बेट संस्थान कधी सर्च करून पहा तुम्ही. आता ते गुरुवारी श्री गुरु आमच्या रामगिरी महाराजांची ती क्लिप बघितली असेल, ती खूप व्हायरल झाली होती. तर ते त्या संस्थानचे नारायणगिरीजी बाबा कधीच त्यांनी कपडे कुठले घातले नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर इतकं समाधान होतं ना. आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडे पाहून परमार्थ सुरू केला. आणि आमचा संबंध परिसरामध्ये कोट्यवधी लोक नारायणगिरी बाबांचा आदर्श ठेवून परमार्थ करतात. त्यांच्या अंगाकडे त्यांनी घातलं काय, ते वापरत कसं होते, त्यांची गाडी कोणची होती, याच्याकडे पाहून कधीच परमार्थ झाला नाही. आपली नजर जोपर्यंत भौतिक गोष्टी पाहिल ना, 2-3 गोष्टी माझ्या लक्षपूर्वक ऐकून जा. भौतिक गोष्टी, भौतिकतेची नजर जोपर्यंत तुमची संपणार नाही तोपर्यंत तुमच्याकडे भावनिकतेची नजर येणार नाही. आणि जोपर्यंत भावनिकतेची नजर येणार नाही तुमच्याकडून परमार्थ कधीच घडणार नाही. कितीही परमार्थ करा तो शून्यात जाऊन पोहोचेल. भौतिकता कशाला म्हणतात, भावनिकता कशाला म्हणतात. भौतिकता म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं वर्णन, आणि भावनिकता कशाला म्हणतात, सांगितलेल्या कीर्तनकाराच्या वाक्यातून आमच्या जीवनात बदल होणं त्याला म्हणतात भावनिकता. ती भावनिकता असणं गरजेचं आहे. भौतिकतेला काय घेऊन बसले, तो म्हणे लय जबर महाराज होते, तिथं चला परत. लय जबर, कशावरून लय जबर, पलंगाचा चंद्र झाला. मग याचं फरळ झालं. फरळ तुमचं ध्यानात आहे का, परत एकदा सांगू. फरळ करला, तिथून उठला, पलंगावरती येऊन बसला. तर पलंगावर बसल्यानंतर पहा, झोपण्याचे 2 प्रकार आहे. एक प्रकार असा आहे, खाली पडल्यानंतर माणसाला झोप लागते. काही माणसांना पडल्या झोप लागते, काही माणसांना पडल्यानंतर बराच वेळ लोळावं लागतं, मग झोप लागते. मग तो पडल्या झोपतो त्याला समाधानी म्हणतात. काही माणसं म्हणतात ते पडल्या घोरायला लागतात, लय समाधानी. पण हा डबल समाधानी होता, कारण हा आधी झोपायचा आणि मग पडायचा. तो झोपी गेला. मंडळीने 6 वाजता परत उठायला सुरुवात केली. आता पहा वेळ संपला, 6 वाजता उठवायला सुरुवात केली. उठा, कीर्तनाला जायचंय गावात, उठा. 6 वाजता तो उठला. तो म्हणे बरं का मा पोटले डांबरला कडे म्हणे. आता ते सकाळपासून सरेल होता जनावरांनी, म्हणे मा लय पोट डांबरलं. मग मंडळीला म्हणे मला कोरा चहा कर म्हणे, लिंबू पिळून दे. मंडळीनं कोरा चहा करून लिंबू पिळून दिलं. त्याने तो चहा घेतला 6 वाजता. 6:30 वाजता त्याला डळमळल्याने व्हायला लागलं, आणि 6:45 वाजता त्याला मळमळल्याने व्हायला लागलं. 7 वाजता डळमळल्याने मळमळल्याने व्हायला लागलं. आणि बरोबर 7 वाजता त्याने जेवढं सकाळपासून खाल्लं होतं ते सगळं ग्राइंडर सारखं मिक्स झालं होतं. ते असं भडा 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 ओकून दिलं. आता मला सांगा, त्या उलटीकडे पाहून कसं वाटतं? असं वाटतं का बाबा लय भारी, असं वाटतं का? त्याच्याकडे पाहून आपल्याला किळस येते. काय ते हे आता हे बिभत्स नावाचं रस आहे. नवरस सांगितले परमार्थामध्ये, शास्त्राच्या अभ्यासामध्ये, त्याच्यातला नवरस हा बिभत्स नावाचा रस आहे. मला सांगणं गरजेचं आहे. महाराज म्हणतात त्या उलटीकडे बघून जेवढी किळस येते, तिरस्कार येतो, राग येतो, तितका राग, तितका तिरस्कार आणि तितकी किळस ज्या दिवशी तुम्हाला संसारातल्या विषयाकडे पाहून यायला लागेल त्या दिवशी समजून जा तुमचा परमार्थ आणि तुमचा संसार सफल झाला.
असा परमार्थ आणि असा संसार माझा तुकोबरायचा सिद्ध होता. कारण तुकोबरायला विषयात अजिबात रस नव्हता. तुकोबरायला स्त्रिया दिसायच्या, पण स्त्रिया कशा? तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची परी आम्हा पुढे. तुकोबरायला स्त्रिया अस्वलनी दिसायच्या. आणि धन माणिक पाषाण खडे जैसे. धन धन दिसत नव्हतं, सोनं सोनं दिसत नव्हतं. ही सगळी नजर तुकोबराय तुम्हाला कुठून आली? महाराज म्हणतात सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. विठोबा रखुमाई सापडला. आणि सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. ही निश्चिंती जी मिळाली ती सापडल्यामुळे झाली. पण काय सापडलं हे काय महाराजांनी सांगितलं नाही. आपण अनुमान प्रमाण लावू. तुकोबरायचं अजून एक प्रमाण आहे. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. हरी आला हाता सापडला हाती. देव सापडला म्हणून निश्चिंती झाली. फक्त निश्चिंती झाली का? महाराज म्हणतात आता नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. माझ्या सर्व इंद्रियाचं समाधान एकाच वेळी झालं. कधी? देव सापडल्यानंतर झालं. पहा, एकाच वेळी सगळ्या इंद्रियाचं कधी समाधान होत नाही. जिभेला जे आवडतं ते जिभेला मिळतं तेव्हा तिचं समाधान होतं. डोळ्यांचं होत नाही. डोळ्यांना जे आवडतं ते डोळ्याला मिळालं की डोळ्याचं समाधान होतं. कानाचं होत नाही. कानाला जे आवडतं ते कानाला मिळालं की कानाचं समाधान होतं तेव्हा डोळ्याचं होत नाही. असं प्रत्येक इंद्रियाचं वेगवेगळ्या गोष्टीमध्ये समाधान आहे. पण महाराज म्हणतात एकाच वेळी सगळ्या इंद्रियाचं समाधान देव सापडल्यानंतर आहे. महाराजांचं एक अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास. हा 5 चरणाचा अभंग. या 5 चरणात सर्व इंद्रियाचं वर्णन महाराजांनी केलं आणि माझे सर्व इंद्रिय समाधानी झाले. पण कशामुळे? महाराज सांगतात तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निधान सापडले. देव सापडला आणि मग इंद्रियाचं समाधान झालं. आता मला कोणाचा सांडियेला हेवा अवघा संचिताचा ठेवा. मला संचिताची गरज नाही, मला हेवा द्याव्याची गरज नाही. मी काय कोणाला खात नाही, मी कोणाला घाबरत नाही. पण हे अभिमानाने तुकोबराय सांगत नाही. तुकोबराय म्हणतात मला या सगळ्याची गरजच नाही. का? कारण मला कुणाची कुणाची भीती आहे? या जगाला सगळ्या मृत्यूची भीती आहे. मला मृत्यू काय करणार? माझ्या पुढे मृत्यू येत नाही. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. जेणे केला पुरुषार्थ, जेणे केला पुरुषार्थ. तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. जळी दगडा सहित वया तारियल्या जैशनाया.
सुरत पिया के नचिन बिसराई, सुरत पिया के नचिन बिसराई, हे मारवा नावाचा राग आहे. स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, बदलीस तुम्ही सावित्री ती शकुंतला मी दमयंती, नाव भिन्न तरी मी ती प्रीती, चैतन्याचा ऊर तेथवा गंगेला आटला, स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, धन्य तू गोबा समर्थ. तुकोबरायचा फोन होता. काळाने तुकोबरायला पाहून कापावं, काळाने पाहून तुकोबरायला कापावं हे तुकोबरायचं सामर्थ्य आहे. मला हेव्याची गरज नाही, मला दाव्याची गरज नाही. मला काय हेव्या दाव्याची गरज आहे? माणसं आमदार ओळखीचे असले तरी शहाणपणा करतात गावात. आपल्या नाही नाद लागायचं बरं का. आमदार ओळखीचे आहेत, आपल्या आमदार ओळखीचे, आपल्या नाद नाही लागायचं. हो, आमदाराची ओळख सांगत आहेत लोक गावात, खासदाराची ओळख सांगत आहेत. आपल्या नाद नाही लागायचं. आमदार ओळखीचे, खासदार ओळखीचे. अरे तो आमदार खासदाराला काय घेऊन बसला? तुकोबराय म्हणतात मी नाही खात कोणाला. अरे जगाचा मायबाप मी हाक मारल्यानंतर माय पुढे उभं राहतो. मला काय आमदारांना खासदारच करायचंय. कोणाचा हेवा नाही, कोणाचा दावा नाही, कोणालाच मुजित नाही. देव एक धरला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, बस दुसरं कोणीच नको आम्हाला. तुकोबराय म्हणतात मला हेवा द्याव्याची गरज नाही, मी कोणाचा हेवा दावा ठेवत नाही, आणि मला संचिताची तर मुळीच गरज नाही. का? कारण तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पूर्वी. मला बोलण्याची गरज नाही, माझ्या मनात जरी आलं तरी कल्पतरू माझ्या समोर उभं राहती. मला त्याच्यामुळे संचिताची गरज नाही. पण तुकोबराय हे सगळं तुम्ही जिथून प्राप्त केलं मग तेवढाच मार्ग सांगा, तेवढाच मार्ग सांगायचा तुम्हाला. महाराज एवढं सगळं मिळालं, इतकं चांगल्या पद्धतीने तुम्ही आमच्या समोर ठेवलं, पण हे मिळालं नेमकं कशाच्या सामर्थ्यावर? तुकोबराय म्हणतात इतकं सोपं आहे दादा हो, काय सांगावं तुम्हाला. मला तर कौतुक वाटतं. कौतुक वाटे झाली अवेसाचे, नाम मंगळाचे ते निगुणे. एवढं छोटंसं नाम आहे, पण ते भगवंताच्या चरणावरती नेण्याचं सामर्थ्य ठेवतं. मला त्याचं कौतुक वाटतं. ते जे नाम आहे ना, ते मी आयुष्यभर नाम काम म्हणून केलं, म्हणून मला हे सगळं मिळालं अभंगाच्या शेवटच्या चरणात. तू कामने काम, 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 तू कामने काम.
इंद्रियाचे समाधान. इंद्रियाचं समाधान हे सगळ्यामुळे कशामुळे येतं? तुका म्हणे काम निरसोनिया घेता नाम. निरसोनिया म्हणजे फक्त जीवनामध्ये श्वासाश्वासावरती भगवंताचं नाम. श्वासो की माला पे सिमरू में पी का नाम. प्रीतम का कुछ कसूर नहीं है, प्रीतम का कुछ कसूर नहीं है, वो तो है निर्दोष. अपने मन की मैं जानूं पी के मन की राम. अपने मन की मैं जानूं पी के मन की राम. सांसों की माला पे सिमरू में पी का नाम. सांसों की माला पे सिमरू में पी का नाम. पी का नाम, पी का नाम. प्रत्येक श्वासाश्वासावरती देवाचं नाव घेतलं, निरसोन नाम घेतलं. मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना निरसून जमायचं नाही, माझ्यासारखं जमायचं नाही, संतांसारखं जमणार नाही, तुकोबरायासारखं जमायचं नाही. मग व्यवस्था दिली करून काय कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जर तुम्ही तसं जरी घेतलं तरी सुद्धा संसार परमार्थ तुम्हाला सिद्ध करता येईल जसा संतांचा झाला. पण हे सगळं आम्हाला करता येईल असा सोप साधन संगत कुणाची? तर ती संतांची. कुण्या संतांची? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती नाही. धावा घेत मन इंद्रियांचे समाधान सांडेला हेवा. अवघा संचिताचा ठेवा. तुका म्हणे काम निरसोनिया घेता नाम नाही. धावा घेत मन इंद्रियांचे समाधान झाली. सेवा भगवचरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. चुकला असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे. बरोबर आहे तो संतांचा कर्मप्रसाद आहे. आपल्या जवळ ठेवा. जीवाचं कल्याण झाले वाचून राहणार नाही. संगमेश्वराच्या दरबारामध्ये सुरू असलेला हा अत्यंत भव्य दिव्य सोहळा महाशिवरात्र पर्व काळाच्या निमित्ताने सुरू असलेला सुंदर सोहळा. आणि या सोहळ्यातील आजच्या दुसऱ्या दिवसाची सेवा समर्पित करण्याचा योग मला मिळाला. संगमेश्वराची सेवा करण्याचा योग मिळाला. आपल्या सर्वच गावातील ग्रामस्थ, तरुण मंडळी, आयोजक, संयोजक, नियोजकांचे मी विशेष आभार व्यक्त करतो. तरुण मंडळींचे विशेष आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. या सर्वच कलाकार मंडळी, त्यामध्ये हे दोन पखवाज आहे. इतकं सुंदर पखवाज वाजवतात, इतकं पखवाजावरती प्रभुत्व आहे, इतकं हातामध्ये वजन आहे. या दोघांच्याही चरणावरती मी नतमस्तक होतो. अत्यंत म्हणजे कौतुक करावं तितकं कमी आहे. फक्त तोंडाने कौतुक नाही, तसं रोजच कौतुक करावं लागतं या व्यासपीठावरून वाजवणाऱ्यांचं बरं का. पण मनापासून कौतुक करतो मी. संगमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या दोघांचंही अत्यंत मनापासून कौतुक करतो. कारण खूप साधनेने तयार केलेला आवाज आहे. नाही तर प्रामाणिकपणे सांगितलं मी तुम्हाला, या व्यासपीठावरून कोणी वासू दे वाजायला, त्याचं कौतुकच करावं लागतं. परंतु मनापासून आज मला तुमच्यासाठी आवाज निघाला. तुमच्या दोघांच्याही चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. ही मंडळी अत्यंत गाजलेली, नावाजलेली मंडळी आहेत. सर्वच मंडळी आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन. आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.